मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलची सबस्क्रायबर आहेत किंवा शेळीपालन करतायत किंवा शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत, तर त्यांनी माझी चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा जे व्यवसायाशी या निगडीत आहेत त्यांना माहिती द्या. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दरवेळी मी वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो आणि आपल्याला शेळीपालकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेळीपालन करायचं असेल तर मित्रांनो, खूप बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजावून घ्याव्या लागतात आणि मगच आपल्याला मोठे गोट फार्म किंवा मोठ्या कंपन्या आपल्याला इस्टॅब्लिश करायला लागतात. तर ही मित्रांनो ही सुरुवात आहे, इनिशियल सुरुवात आहे. म्हणजे छोट्या क्वांटिटीने, छोट्या म्हणजे कमी संख्येने आपल्याला सुरुवात करायची आहे. आता हे दादा आहेत, हे दादा सध्या स्वच्छता करतायत. सकाळची वेळ आहे, 9 वाजलेत. तर त्यांच्या जे काही लेंडी पडलेली असते ती गोळा करणं, एका पोत्यात असं भरून ठेवणं आणि चारा जो काही आदल्या दिवशी किंवा पूर्वीचा जो चारा असतो वेस्टेज झालेला, जे शेळ्यांनी खाल्लेला नसतो तो गोळा करून एका ठिकाणी ठेवणं किंवा शेळ्यांच्या त्यांच्या जवळचा जो परिसर आहे तो स्वच्छ करणं, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे दादा करतायत. दादा शेळीपालन करतायत. दादा तुमच्याकडे आता एकूण किती शेळ्या आहेत? शेळ्या एकूण किती आहेत? बरं, किती वर्षापासून करताय सर आपण? 10 वर्ष झालं. बरं, आता म्हणजे संख्या वाढवत आहे का एवढीच एक म्हणजे कसं करता? बाजारामध्ये विकली? बरं बरं, एक 10 वर्ष तुम्ही शेळीपालन करताय, तर मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर आपले जे नवीन शेळीपालन करतायत तर त्यांच्यासाठी हा व्यवसाय कसा आहे थोडं एक सांगा. थोडं तुमचा व्यवसाय चांगला आहे? बरं, आर्थिक उत्पन्न मिळतं आहे आपल्याला, व्यवस्थित त्यांचं प्रजनन, त्यांचं खाणं व्यवस्थित करावं लागतं. बरं, आता तुम्ही मला एक सांगा, दिवसात त्यांची जर दिनचर्या असते म्हणजे सकाळपासून तुम्ही दिवसभर जे काही करता ते थोडं सांगा मला, कसं करता? सकाळी आता तुम्ही लोटताय, नंतर बरं हां, आणि पुन्हा अशा पद्धतीने बरं बाहेर चारता तुम्ही? बरं. तर मित्रांनो, हे जे आपल्याकडे शेळीपालनाचे प्रकार असतात, एक बंदिस्त शेळीपालन, एक अर्धबंदिस्त आणि एक मोकाट. तर हे अर्धबंदिस्त करतायत म्हणजे थोडा वेळ त्यांच्या घराच्या शेजारी आणि इतर वेळी बाहेर चालेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. आणि खूप आता आजोबा तुमचं वय किती आहे? 70चे मोर गेले. अरे बापरे. तर मित्रांनो पहा, ह्या 70 वर्ष आहेत तरी पण शरीराने सुदृढ आहेत, कारण ह्या व्यवसायाशी निगडीत आहेत. वेळ जातो ना सर? चांगल्या प्रकारे आपल्या घरचा माणूस सांभाळल्यासारखंच असतं. बरं, काही आजार वगैरे आहे ना? बरं, पावसाळा बरं, आजारी पडतच नाहीत का? बरं. म्हणजे आणि जर बोकड तुम्हाला हे फिडिंग आपण म्हणतो, तर बोकड कसं करता? बोकड आता 15-16 हजार जाते. बरं, एकच म्हणजे एका शेळीपासून आता किती? हे 2 झाले का? ही 2 जाते, एक मेले. काही अडचणी आजारी आहे किंवा अडकलंच पाहिजे दोरीत? बरं, ते काय होतं तसं व्यवसायात काही वेळेला ॲडजस्टमेंट होते, तर ते पण काळजी घ्यायला पाहिजे असं. बरं, चांगलं आहे. मी रानात गेलो इथं बांधून आणि ती अडकली. बरं, ठीक आहे, काय अडचण नाही अशा गोष्टीला. हे म्हणजे मित्रांनो असं घ्या, आजोबांचा हा एक अनुभव आहे. तर शेळीपालकांनी त्याच्यातून सुद्धा लक्षात ठेवा की असं इन्सिडेंट्स होऊ नयेत. तर व्यवसाय हा चांगला आहे, फक्त काळजी घ्यावीच लागते. काळजी घ्यावी लागते. बरं, आणि इतकी वर्ष हे 10 वर्ष करतायत, तर त्यांचा खूप अनुभव आहे. आणि अशा पद्धतीनं छोट्यानं सुरुवात करायला काही हरकत नाही. 1, 2, 3 असं मोठे स्वप्न बघायचीच असतात, पण पहिला ग्राउंडवरनं काम करत जायला लागतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो यांचं खूप चांगलं पारंपरिक. सर तुमचं नाव सांगा? राहणार सावडी. तर मित्रांनो, हातकणंगले तालुक्यामध्ये एक सावडे म्हणून गाव आहे.
पेठ वडगाव हा इथं मोठा शेळ्यांचा बाजार भरतो. बाजार बघते आज. हो, तर त्यानिमित्त आपण त्या ह्याच्या अनुषंगाने आपल्याला हे काम चालू आहे. तर आशा करतो की अशा पद्धतीनं म्हणजे जे युवकांना आहेत ज्यांना काही संधी शोधत आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण चालू करू शकतो. म्हणजे एक 3-4 शेळ्या घेऊन पहिला अनुभव घ्या, अनुभवातनं शिका. काही अनुभव घेतल्यानंतर त्याच्यातनं आर्थिक गणित समजावून घ्या, व्यवस्थापन समजावून घ्या, काही त्रुटी समजावून घ्या, त्यांचे शारीरिक च्या आजार जे आहेत ते समजून घ्या. किंवा हे जे असं वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटी आहेत, लेंडी गोळा करणं किंवा वेस्टेज एका ठिकाणी ठेवणं किंवा लोटणं किंवा जागेचा व्यवस्थित आपल्या घराचे उपयोग करणं, तर हे आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो छोटं का होईना पण सुरुवात करताना व्यवसायाशी अशा पद्धतीने केले तरी काही हरकत नाही. म्हणजे मोठे बँकेची कर्ज काढून मोठे शेड बांधून आणि मग आपल्याला काही व्यवस्थापनाची माहिती नसतं आणि त्रुटी होतात आणि मग आपल्या व्यवसायाशी आपल्याला त्याच्यातून लॉस आहे म्हणून आपण बाहेर पडतो. पण तसं नसतं मित्रांनो, प्रत्येक व्यवसायामध्ये यश आहे. फक्त कष्ट, जिद्द, चिकाटी आणि कष्ट घ्यायला लागतात तरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि सुरुवात करायला अशा पद्धतीने करा. तर ही छोटीशी माहिती आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. सर माझ्या चॅनलच्या वतीनं आपले आभार आहे. धन्यवाद सर.